सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांना धनंजय मुंडे आणि कराडमुळे बीडला बदली मिळाली आहे असा आरोप करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल योग्य दिलाय का असा सवालच अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे आणि संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालावरच त्यांनी शंका व्यक्त केलेली आहे। इतकंच नाही तर ठणठणीत असलेल्या कराडसाठी 11 बेड रिकामे करण्यात आल्याचं सुद्धा दमानिया यांनी म्हटलंय। वाल्मिक कराड ठणठणीत आहेत असं मी 2 दिवसापूर्वी पण ट्विट केलं होतं आणि काल जेव्हा त्याची माहिती घेतली, मी रिपोर्ट्सची माहिती घेतली, त्या रिपोर्ट्समध्ये त्यांना काहीही नाही हे सिद्ध झालं। पण त्यांचे ब्लड रिपोर्ट्स व्यवस्थित आहेत, सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये फक्त युरिनरी इन्फेक्शन आहे, ज्याला तर खरं फक्त अँटीबायोटिक्स दिली की तो व्यक्ती अगदी व्यवस्थित होतो। म्हणजे 11 रुग्णांना तिथून त्यांचे बेड्स खाली करून या व्यक्तीला जर तिथे जागा दिली जात असेल ज्याला काहीच झालेलं नाही तर हे अगदी चुकीचं आहे आणि याच्यावर त्या जितके ते हॉस्पिटलचे अधिकारी असतील, जे डॉक्टर्स असतील, त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे। डॉक्टर अशोक थोरात हे आताचे जे सिव्हिल सर्जन आहेत बीडचे, त्यांच्याबद्दल मी काही माहिती घेत होते। त्याच्यात मला असं कळतंय की बाबा हे अतिशय राजकीय राजकारणी इन्क्लाइंड पर्सन आहेत। त्यांची बीडहून आधी नाशिकला ट्रान्सफर केली गेली होती आणि परत नाशिकहून या आपल्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याचमुळे त्यांची परत ट्रान्सफर बीडमध्ये करण्यात आली। पोस्टमॉर्टम रिपोर्टपासनं योग्य दिलाय की नाही असा प्रश्न पडतोय मनात आणि हे खूपच शॉकिंग होत चाललंय। सगळीच यंत्रणा या मुंडे कुटुंबाच्या दिमतीला असल्यासारखेच, मग ते सिव्हिल सर्जन असो, पोलीस यंत्रणा असो, सगळीकडे यांचा कंट्रोल कंप्लीट होता। म्हणून न्याय खरंच होतोय की नाही इथपासून मला शंका येते।